आज आपल्या सोबत आहे TVS ऑर्बिटर आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या स्कूटरची ऑन रोड प्राइस कोल्हापूरमध्ये किती असणार आहे आणि यावर तर तुम्ही लोन केले तर तुम्हाला किती हप्ता बसू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात. यामध्ये 3.1 किलोवॅट हॉवरची बॅटरी पॅक येते, ज्याची IDC रेंज आहे 158 किलोमीटर आणि ही स्कूटर 0 ते 80% चार्ज होण्यासाठी 4 तास 10 मिनिटं. यामध्ये BLDC हब माउंटेड मोटर देण्यात आले आहे, ज्याची पीक पॉवर आहे 2.5 किलोवॅटची. या स्कूटरचे टॉप स्पीड 68 किलोमीटर प्रति तास आहे. यामध्ये LED हेडलाईट येते, तसेच येथे कनेक्टिंग DRL येतात आणि टर्न इंडिकेटर यामध्ये इंटिग्रेटेड आहेत. फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे, कॉम्बी ब्रेक सिस्टीम देण्यात आले आहे. यामध्ये कोणत्याही व्हेरियंटमध्ये डिस्क ब्रेक येत नाही. तसेच 14 इंचाचे मोठे अलॉय व्हील्स आहेत. तसेच 90-80-14 टायर आहे. मागे ड्युअल शॉक ऑब्झर्व्हर्स देण्यात आले आहेत. मागे 90-90-12 टायर देण्यात आले आहे. यामध्ये LCD डिस्प्ले आहे, ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल, SMS अलर्ट यांसारखे फीचर्स येतात. तसेच यामध्ये 2 रायडिंग मोड्स येतात, इको आणि सिटी. यामध्ये क्रूज कंट्रोल येते, तसेच रिव्हर्स पार्किंग असिस्टही आहे. यामध्ये येथे USB चार्जिंग पोर्ट दिला आहे. मोबाईल किंवा किरकोळ सामान ठेवण्यासाठी येथे ग्लव्ह बॉक्स दिला आहे. येथे हँगिंग हुक आहे. 845 mm ची मोठी सीट आहे आणि यामध्ये 34 लिटरचा अंडर सीट स्टोरेज देण्यात आला आहे, जो की खूप मोठा आहे. आणि यामध्ये तुम्हाला 2 फुल साईज हेल्मेट आरामात बसू शकतात. आता आपण बघूया याची ऑन रोड प्राइस कोल्हापूरमध्ये किती असणार आहे आणि जर लोन केले तर तुम्हाला किती हप्ता बसू शकतो. TVS ऑर्बिटरची कोल्हापूरमध्ये ऑन रोड प्राइस आहे 1,09,983 रुपये आणि फक्त 15,000 रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्ही ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता. यावर जर तुम्ही 2 वर्षासाठी लोन केले तर तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये हप्ता बसतो आणि जर 3 वर्षासाठी केले तर तुम्हाला दर महिन्याला 3,600 रुपये हप्ता बसतो आणि जर 4 वर्षासाठी केले तर तुम्हाला दर महिन्याला 2,900 रुपये इतका हप्ता बसतो. तुम्हाला ही स्कूटर कशी वाटली कॉमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.